हाय हॅलो नमस्कार. सुरत डे 2च्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी मी ब्रेकफास्ट करून सायन्स सायन्स सेंटर खरंच खूप छान आहे, खूप मोठं आहे. तिकडे खोज नावाचं म्युझियम आहे आणि हे होतं सायन्स सेंटर. जर तुमच्याकडे लहान मुलं आहेत आणि तुम्हाला सायन्सबद्दल काहीतरी प्रेरणा उत्साह पाहिजे असेल तर नक्की भेट द्या. खूप छान वेल मेंटेन आहे. कसं लिहून दिलं ऑडिटोरियम आहे थर्ड इपिको फ्लोअरला. मूवी कोलाइड्स पण ते रिनोव्हेशन नव्हतं म्हणून ते नाही बघता आलं. पण 2 फ्लोअर आम्ही बघितले. तिकीट्स खूप अफोर्डेबल फोटो आहेत. काढला तुम्ही विथ फॅमिली विथ तुमचे किडोज तिथे जाऊ शकतात. तिथे खूप छान छान प्रयोग आहेत. फर्स्ट फ्लोअरला जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा मी थोडेसे रेकॉर्डिंग्स केले. काही एक्सपेरिमेंट्स आहेत ते निर्वाणने खरंच खूप एन्जॉय केलं. तिथे मोर दॅन 30 वेगवेगळे डिफरंट टाईपचा प्रयोग आहेत. ते तुम्हाला करता येतात. तिथे त्यांनी अशी अरेंजमेंट केली की एक स्विच दाबून किंवा काहीतरी प्रोसिजर फॉलो करून तुम्ही ते प्रयोग करू शकतात आणि मुलांना ते खरंच खूप छान वाटतं. मुलं अतिशय इगरसली ते परफॉर्म करतात आणि ते एन्जॉयड इट. निर्वाणने खरंच खूप एन्जॉय केलं. पहिले मला माहिती नव्हतं. मी खूप थोडे व्हिडिओज फोटोज काढले. मग नंतर मी फोनमध्ये ठेवला. तिथे अलाव नसतं. हे प्रयोग झाल्यानंतर पुढे होतं प्रयोगशाळेचं स्पेसबद्दलची माहिती. ॲस्ट्रॉनॉट काय सूट घालतात, काय खातात स्पेसमध्ये, जास्त वेळ स्पेसमध्ये राहिल्यावर त्यांच्यावर काय परिणाम होतो. त्याच्यानंतर पहिलं स्पेस मिशन कोणतं आहे, वेगवेगळ्या ग्रहांवर तुमचं वेट किती आहे, प्रत्येक प्लॅनेटचं टेम्परेचर, त्याचं वेट, त्याच्यावर डे अँड नाईटचे शेड्यूल्स, इंडियन ॲस्ट्रॉनॉमिक्सची माहिती आणि खूप सारे तिथे माहिती होती स्पेसबद्दलची. त्यानंतर आम्ही गेलो होतो खोज म्युझियम, जिथे व्हायरसबद्दलची माहिती होती. आतापर्यंत झालेले सगळे व्हायरस जे पॅन्डेमिक्स आले त्यांच्याबद्दल माहिती होती. कोरोना व्हायरसबद्दल माहिती होती. व्हायरसचे टाईप्स होते. व्हायरस RNA होते की DNA हे सगळी माहिती होती. त्यांना होस्ट लागतो तेव्हा ते पुढे मल्टिप्लाय होऊ शकतात. ही सगळी माहिती निर्वाणसाठी नवीन होती. इथे निर्वाणने परमिशन काढली की मला माझ्या कलेक्शनसाठी व्हायरसेसची माहिती पाहिजे, तर मी हे फोटोज घेऊ का फॉर माय इन्फॉर्मेशन, मी राईट डाऊन करेल. तर त्यांनी अलाव केलं. निर्वाणने हे सगळं लिहून घेतलं. तर ह्युमन हिस्ट्रीमध्ये कधीपासून पॅन्डेमिक्स येतात, कोणते होते, ते कसे आतापर्यंत घालवले, कोणते उपचार केले, करोनामध्ये काय काय आपण प्रोसिजर फॉलो केली, करोना वॉरियर्स, आणि हे सगळं निर्वाणने एन्जॉय केलं. त्याला खूप आवडलं. आणि मग थोडे बाहेर येऊन फोटो काढले आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो तर टेस्ट ऑफ भगवती म्हणून, तिथेच आहे म्युझियमच्या शेजारीच हॉटेलमध्ये. चांगलं हॉटेल आहे. ॲम्बियन्स खूप चांगला आहे. हायजीनवाला आहे. तिथे आम्ही जास्त नाही मसाला वापरत. एक स्टार्टर मंचुरियन, एक भाजी आणि एक नान घेतला होता. टेस्ट ॲब्सोल्युटली बिलकुल आवडली नाही आम्हाला. फक्त जे स्टार्टर होतं ते चांगलं होतं. भाजी वगैरे तर आम्ही वापसच आणली. मोहितो. आणि त्यानंतर लंच केल्यानंतर आम्ही निघालो होतो सुरत कॅसल बघायला. हे पण एक वन ऑफ द टुरिस्ट प्लेस आहे आणि खरं सांगतो कॅसल खरंच खूप भव्य दिव्य आहे. फिरायला 1 ते 1.5 तास तरी नक्की लागतो. हे कॅसल खूप जुनं आहे. अगदी मुघल, तुगलक यांच्यानंतर मोगलांनी ते घेतलं, त्यानंतर ब्रिटिशांनी ते घेतलं आणि आता महानगरपालिका, सुरत महानगरपालिका याला रिनोव्हेट करते आहे. आणि ॲज अ टुरिस्ट प्लेस किंवा ऐतिहासिक माहिती कळावी सुरतची, यासाठी त्याला खूप छान रिनोव्हेट केलं आहे. अगदी सगळीकडे रिनोव्हेशन आहे. जे पुराण्या शैलीचं बांधकाम होतं त्याच फोटो किंवा त्याच्याच सहाय्याने तसंच रिनोव्हेशन करत आहे. निर्वाण खूप एन्थुझियास्टिक होता. तो खूप माझ्या पुढे धावून जात होता. तुम्हाला खूप चढ उतार करायला लागणार आहे कॅसल फिरताना, पण टचवूड त्यांचे खूप सारे सिक्युरिटी गार्ड्स इथे बसलेले असतात. ते तुम्हाला सांगतात आता यानंतर तीसरे के समय में लिया था और मिर्जाओं की सल्तनत को खत्म करने के लिए 31 दिसंबर 1572 के रोज सूरत पर हमला करने अपनी फौज के साथ बड़ौदा से कूच की और ठीक 12 दिनों बाद यानी 11 जनवरी 1573 को सूरत से 1 कोस दूर फौजी डेरा डाला. काफी जद्दोजहद के बाद मुगल सेना ने एक अवरोध बनाकर
किले में पहुंचने वाले पानी के स्रोत को रोक दिया। अपनी यकीनन हार को सामने देखते हुए किले की हिफाजत करने वाले हमजबान ने अपने ससुर निजामुद्दीन लाली को अकबर के पास समझौता करने भेजा। किले के अंदर रहने वालों की जान बख्श देने का वादा करते हुए शहंशाह अकबर समझौता करने के लिए राजी हो गए। इस तरह 47 दिनों के बाद 27 फरवरी 1573 शुक्रवार के रोज सूरत पर मुगल सल्तनत का झंडा लहराया। तहत रिस्टोर किया गया। किले में ब्रिटिश काल की जैकार्ड फ्लोरिंग मिली, उसके कुछ हिस्से को भी ओपन रिस्टोर किया गया है। किले के ऊपरी हिस्से में जब फ्लोरिंग के प्लास्टर को हटाया गया तो पता चला कि यहाँ पर कोर्ट न्यायालय जैसा था और बनावट से ऐसा पता से ठंडी हवा पहुंचती है और गर्म हवा ऊपर की ओर से बाहर निकल जाती है। इसकी रचना ऐसी की गई है कि कहीं पर भी बाहर से यह टनल्स सुरंगें नजर नहीं आती। यह किले के 5 बुर्ज है और हर बुर्ज अद्भुत है। किले में इस जगह को देखकर लगता है मानो यहाँ हमाम होता होगा। गर्म पानी आने का रास्ता, ऊपर से गर्म भाप के निकलने की व्यवस्था और ठंडे पानी के निकास के लिए भी टनल बनाई गई थी। सूरत शहर की इस ऐतिहासिक धरोहर का पुनः निर्माण करते हुए सूरत शहर की शान को नई चमक प्रदान करते हुए इस पुराने किले को एक नई पहचान देने का सूरत महानगर पालिका द्वारा यह एक नम्र प्रयास है। यह ऐतिहासिक किला राष्ट्रीय संपत्ति है। इसकी रक्षा करना हम सबका कर्तव्य है। आशा है इस किले की मुलाकात आपके लिए रोमांचक, आनंदमयी और फलदायी बन रही। या छोट्याशा व्हिडिओमध्ये तुम्हाला कॅसलबद्दलची बरीच माहिती भेटते। या कॅसलमध्ये त्यांचे हत्यारं, त्यांच्या हत्ती ते सौदीवाला घेतलं आता ऑर्नामेंट्स, त्यांच्या ज्वेलरीज, त्यांचे कपडे, यांची सगळी माहिती त्यांचे आर्मर कसं होतं, त्यांचे कॉईन्स, त्यांचं चलन, हे सगळं आहे तिथे दिलेलं. म्हणजे तुम्ही लहान मुलांना घेऊन नक्की इथे व्हिजिट करू शकतात. त्यानंतर हे कॅसल बघताना जितकं भव्य दिव्य होतं त्याचप्रमाणे इथे वेगवेगळ्या म्हणजे शैली झाल्या होत्या. ब्रिटिशर्स होते, मुघल होते, त्यांचं राहणं, त्यांचं खाणं, ते काय वापरायचे आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने मॉडिफिकेशन्स केले. इथे एक छोटं न्यायालयासारखं पण हे बनवलेलं आहे की म्हणजे आताचे जसे कोर्ट आहेत अगदी तशीच व्यवस्था तिथे दिसते. त्या काळात सुद्धा ते तसं होतं हे दिसून येतं. कॅसल व्हिजिट नंतर आम्ही निघालो होतो घराकडे, कारण की निर्वाणचा होता क्लास आणि क्लास करून आम्हाला परत संध्याकाळी निर्वाणच्या पप्पासोबत फिरायला जायचं होतं. त्यामुळे मी जाम थकलेली, पण निर्वाण खूप इगर होता आणि तो पुढे धावून धावून पाणी पिऊन पिऊन सगळं बघत होता. त्या कॅसलमध्ये गरम पाणी, थंड पाण्याची सुद्धा अवेलेबिलिटी आंघोळ करताना. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता किती पुढचे प्रोग्रेस होती त्या लोकांची तेव्हा. आणि कॅसल नंतर आम्ही निघालो घराकडे. निर्वाणचा क्लास होता आणि त्यानंतर आम्हाला पुन्हा संध्याकाळी फिरायला जायचं होतं स्ट्रीट फूड खायला. हे आले आमचा विला, बघू शकता. खूप सुंदर सोसायटी आहे. तुम्ही संध्याकाळी आम्ही गेलो होतो सूरत स्ट्रीट फूड खायला. इथे रस्ते, त्यांचे सर्व्हिस खूप सुंदर केले. त्यांचं फूड कोर्ट सेपरेट असते आणि त्याचे म्हणजे सुरती लोणची मला बिलकुल आवडली. चटणी तर सगळी खूप छान होती. वेफल ट्राय केलं होतं निर्वाणने आणि ते चांगलं होतं, त्यामुळे तो खुश होता. पुढे आम्ही गेलो होतो कुलच्यावाल्याला, जे फेमस वन ऑफ द स्वीट फूड आहे. तिथे आम्ही घेतला होता कुलचा, चीज पापड आणि अमृतसरी कुलचा. चीज पापड चांगला म्हणजे सिंपल मसाला वापरला छान लागतो. अमृतसरी कुलचा छान होता. छोले छान होते, कुलचा छान होता. त्यानंतर आम्ही वॉक केलं. त्यांच्या जवळच गार्डन आहे फूड कोर्टसोबत. वॉक करून खूप छान वाटलं. खूप व्यवस्थित मेंटेन केलं आहे. खूप सिनियर सिटीजन्स लोक वॉकला बाहेर पडतात. सर्व्हिस रोडच्या शेजारी त्यांनी केलं आहे. प्लस मेन रोडवर यायला की त्यांच्याकडे जागा ठेवली आहे. लास्ट धुमस काकांची फेमस चहा पिऊन हा ब्लॉग इथे संपवते. थँक्यू.